तर एक निवडणूक संपली, आता दुसरी निवडणूक ताबडतोब येणार आहे. आमच्या इथं तर दुसरी निवडणूक मला वाटतं मुंबई, कल्याण, ठाणे, रायगड या भागामध्ये सुद्धा आणि उत्तर महाराष्ट्र दुसरी निवडणूक सुरू झाली. शिक्षक पदवीधर, आता ही शिक्षक पदवीधर म्हणजे परत आली आचारसंहिता. आता ही आचारसंहिता आली म्हणजे कामं बंद. आचारसंहिता संपल्यानंतर महिनाभर कुठेतरी मिळेल आणि त्याच्यानंतर येईल दुसरी आचारसंहिता. माझी विनंती आहे आपल्याला, मुख्यमंत्र्यांच्या करवी आपण त्यांना सांगितलं पाहिजे की ह्या ज्या निवडणुका आहेत पदवीधरांच्या किंवा शिक्षकांच्या, यांच्याशी सर्वसामान्य जनतेचा काही तसा संबंध नसतो. आणि आता हे जे काही कामं आहेत हे आमच्या सगळ्या जे त्या भागातले सगळे आमदार आहेत, त्या सगळ्या आमदारांची कामं जी आहेत होणारच नाहीत. आणि ती जर झाली नाही तर मोठी अडचण आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या आचारसंहितेतून जे आहे मार्ग काढणं आज आवश्यक आहे. कारण हे झालं पण इतिहास वगैरे जे आहे आपण चर्चा करत राहणार, पण आता जे भविष्य जे आहे आता पुढे वाढून ठेवलेलं आहे त्याला जर समोर जायचं असेल, त्याचा सामना करायचा असेल तर हे अडथळे जे आहेत ते सुद्धा दूर व्हायला पाहिजेत. नाहीतर काही कामं काय होणार नाहीत ह्या भागामध्ये तरी, जिथे जिथे शिक्षक आणि पदवीधर निवडणुका लागलेल्या आहेत.